नमस्कार सर्वांना, प्रेनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आता काही दिवसातच गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे आणि प्रत्येकजण लहान मुलं असो किंवा घरातील मोठ्या व्यक्ती असो या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि हा सण खूप आनंदाने साजरा करतात। कारण गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्याने बाप्पा सर्वांचे संकट दूर करतात आणि त्यांना सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात। या गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती घेताना या चुका करू नये, त्या कोणत्या तर ते पाहूया। सगळ्यात पहिले तर गणपती बाप्पाची सोंड ही डावीकडे वळलेली असावी, कारण की उजवीकडे सोंड असलेली गणपती बाप्पाची पूजा ही खूप नित्य नेमाने करावी लागते आणि घरामध्ये डाव्या सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती स्थापन केल्यास घरामध्ये धन समृद्धी आणि शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्याची प्रगती होते अशी मान्यता आहे। त्यामुळे घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बसवताना गणपती बाप्पाची सोंड ही डावीकडे वळलेली असावी। मूर्ती विकत घेताना गणेशासोबत मूषक असणे गरजेचे आहे, कारण की गणपती बाप्पाला मूषक हा खूप प्रिय आहे आणि मूषक हा गणपती बाप्पाचा वाहन आहे। 3. गणपती बाप्पाची मूर्ती घेताना ही बसलेल्या अवस्थेतच घ्यावी, कधीही बाप्पाची उभी मूर्ती घेऊ नये। बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते। असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते आणि सर्व कार्यामध्ये यश मिळते आणि घरात सुख शांती नांदते। त्यामुळे घरामध्ये गणपती ही उभ्या अवस्थेत असलेली कधीही आणू नये आणि घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करू नये। आता पाहूया की कोणत्या रंगाची बाप्पाची मूर्ती आपण घरात आणूया। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता, परंतु केशरी, लाल, पांढरा या रंगाचे वस्त्र घातलेली मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते। तसेच गणपतीची मूर्ती घेताना जास्त मोठी नसावी। मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल व आणता येईल अशी घ्यावी। गणपती बाप्पाची मूर्ती ही बसलेल्या अवस्थेत खूप शुभ मानली जाते, त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती ही सिंहासनावर बसलेली अतिउत्तम मानली जाते। गणपती बाप्पाची मूर्ती घेताना साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना व चित्र विचित्र आकारातील गणपती बाप्पाची मूर्ती मुळीच घेऊ नये। 8. बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर काही कारणावस्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये। त्या मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित दुसरी मूर्ती विकत आणावी व त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी। मनात कोणतेही भय व शंका आणू नये। तसेच घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वाद विवाद मांसाहार करू नये। 10. घरात गणपती बाप्पा आणताना झाकून आणावे व घरी आणल्यावर त्या मूर्तीचे औक्षण करूनच घरात मूर्ती घ्यावी। मूर्ती विकत घेताना पैसे देताना कधीही 51, 101, 201 असे पैसे द्यावे, म्हणजे जी रक्कम तुम्ही मूर्ती विकत घेताना दिली त्यावर 1 रुपया वाढून द्यावा, असे खूप शुभ मानले जाते। त्यानंतर घरात कोणी प्रेग्नेंट महिला असल्यास घरात एकच बाप्पाची मूर्ती स्थापन करावी, 2 मूर्ती स्थापन करू नये, कारण की घरात एकच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शुभ मानली जाते। तसेच काही जणांच्या घरी यावर्षी घरात मांडलेली मूर्ती ठेवून मागील वर्षी मूर्ती विसर्जित केली जाते, तर तसे करू नये। बाप्पाची 10 दिवसानंतर विसर्जन करणे खूप गरजेचे आहे। आता बाजारामध्ये गणेशाची मूर्ती आता एका कलरमध्ये विकायला येत आहे, परंतु तुम्ही चुकूनही काळ्या किंवा राखाडी कलरची मूर्ती विकत घेऊ नये। गणपती बाप्पाची मूर्ती बसवण्यासाठी तुम्ही 4 ते 5 दिवस आधी देखील आणू शकता आणि घरी ठेवू शकता। ती आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी बाजारातून घरी आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नाही। तसेच गणपती बाप्पाला केतकी आणि तुळस अर्पण करू नये, नाहीतर पापाची भागीदारी बनसाल। गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर सुतक लागल्यास दुसऱ्या कुणाकडून लगेच गणपती बाप्पाचे विसर्जन करून घ्यावे। गणपती बाप्पाला 10 दिवस नैवेद्य दाखवताना तुम्हाला जे नैवेद्य जमेल तो दाखवावा, परंतु आंबट व तिखट पदार्थ नैवेद्य म्हणून बाप्पाला दाखवू नये। गणपती बाप्पाजवळ चांबड्याच्या वस्तू ठेवू नये किंवा तुम्ही पूजा करताना त्या वस्तू वापरू नये। गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणताना अक्षदा, पाट, गुलाल घेऊन जावे। अक्षदा ही तुटलेली नसावी याची काळजी घ्यावी। जेव्हा तुम्ही बाप्पाची मूर्ती विकत घेता तेव्हा पाटावर अक्षदा आणि गुलाल टाकून त्यावर ती मूर्ती ठेवावी आणि घरी झाकून आणावी। बाप्पाची मूर्ती ही योग्य दिशेला बसवावी। बाप्पाची मूर्तीचे तोंड हे दक्षिण दिशेला नसावे याची काळजी घ्यावी। गणपती बाप्पाची मूर्ती ही ईशान्य दिशेला बसवल्यास अतिउत्तम मानली जाते। तर ही तुम्हाला माहिती आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाची घरी स्थापना कशी करावी आणि बाप्पाला घरी आणताना कसे आणावे याबद्दल व्हिडिओ पाहणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।